हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक। तर आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे उन्हाळा स्पेशल। उन्हाळ्यात रोज रात्री काय बनवायचं, रोजच्या भाजीला काय नवीन करायचं, हा प्रश्न तुम्हालाही पडतोय का? तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आलेली आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कच्च्या टोमॅटोची भाजी। करायलाही अत्यंत सोपी आणि चवीलाही खूप छान अशी भाजी ही आहे। तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथं प्रथम 8 ते 9 टोमॅटो घेतलेले आहेत। आपण टोमॅटो मोठे मोठे काप कट करून घेणार आहोत। तर इथे आता आपण टोमॅटो कट करून घेतले आहेत। त्यानंतर आता इथे मी तवा घेणार आहे। 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे आणि आपण कट केलेले टोमॅटोचे काप यामध्ये घालणार आहोत। टोमॅटोचे काप आपण छान आता परतून घ्यायचे आहेत, जोपर्यंत ह्याला असा काळपटसा थोडा कलर येत नाही तोपर्यंत। साधारण 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला छान परतून घेणार आहोत। परतून घेताना आता यामध्ये मी 4 ते 5 मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। मिरची इथे मी मीडियम तिखटच घेतलेली आहे आणि मिरची पण यामध्ये आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत। टोमॅटोचा कलर तुम्ही इथे बघत आहेत, छान असा काळसर काळपट होत आलेला आहे। आता यामध्ये लगेच आपण थोडेसे तीळ घालून घेणार आहोत। इथे कच्चे तीळच मी इथं वापरत आहे। आपल्या मिरच्याही इथे भाजत आलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। त्यानंतर आता इथे मी थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे। कोथिंबीर मी इथे भरपूर प्रमाणात घालून घेतलेली आहे। आपण हे सर्व थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घेणार आहोत। नंतर आता यामध्ये मी लसूणाच्या 4 ते 5 पाकळ्या घालून घेणार आहे आणि आपण मिक्सरला याला थोडंसं ओबडधोबड होईपर्यंत पेस्ट करून घेणार आहोत। इथे आपली पेस्ट पण तयार झालेली आहे। आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। इथे आता वरून भाजीला तडका देण्यासाठी मी तडका पॅन घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि इथे विशेष म्हणजे मी इथे उडदाची डाळ यामध्ये घालत आहे। उडदाची डाळ आपण थोडीशी 2 ते 3 चमचे यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत व थोडीशी मोहरी। आता आपण ह्याला छान हलवून घेणार आहोत आणि हा असा वरून तडका आपण भाजीवरती देणार आहोत। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी होणारी चवदार भाजी आपली इथे तयार झालेली आहे। याला हिरव्या टोमॅटोची चटणीही अशी म्हणतात आणि आवडल्यास ही भाजी नक्की घरी ट्राय करून बघा। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा। थँक्यू।